नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, इंग्रजी नवीन वर्ष हे 2026 लवकरच सुरू होणार आहे, पण मराठी नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदय पासून सुरू होते आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात शक्यतो आपण नवीन वर्षालाच महत्त्व देत असतो. पण इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण जो सगळ्यात महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांती. आपण आज बघणार आहोत की यंदाची मकर संक्रांत कशी आहे, कशावर बसली आहे, काय शुभ आहे, काय अशुभ आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. इंग्रजी नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे संक्रांती ह्या दिवशी सर्व राग रुसवे सोडून आयुष्यातील काही दोष असेल तो घालवण्याचा हा दिवस असतो. मकर संक्रांती ही फक्त सुवासिनीचीच नसून तर ही सर्वांसाठीच आहे. या दिवशी, या सणाच्या दिवशी दान धर्म पण करतात आणि आपल्या पुण्यकर्मात देखील वाढ करून आपले पूर्ण वर्ष हे चांगले करण्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करायची असते. मकर संक्रांती ही खरं तर 3 दिवसाची असते. पहिली भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात. हे तिन्ही दिवस आपण चांगल्या पद्धतीने हा सण साजरी करायचा असतो. हे तिन्ही दिवस आपण भांडणे, कटकटे, राग, चिडचिड करायची नसते. हसून खेळून कुणाचाही आपण करायचा नाही. हसून खेळून आपले हा पूर्ण दिवस घालवायचे असतात. हे तिन्ही दिवस आपले चांगले घालवायचे असतात. हा सण साजरी करायचा असतो. वर्ष 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026 ला आहे. 13 जानेवारी 2026 ला भोगी आहे आणि 15 जानेवारी 2026 ला किंक्रात आहे. हे 3 दिवस खूप चांगल्या भावनेने, उत्साहाने आणि आनंदाने साजरी करायचे असतात. मकर संक्रांत साजरी करायची आणि आपण आपला आनंद, उत्साह हा दुसऱ्यांना देखील आपण वाटायचा असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत सूर्य हा प्रवेश करत असतो. आता आपण बघूया की मकर संक्रांतीच्या दिवशी चे काय महत्त्व आहे. जी देवी आहे संक्रांती देवी, ती कशावर बसली आहे, कुठे पाहत आहे आणि कुठल्या दिशेने जात आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. सूर्याचे पुत्र शनिदेव त्यांना भेटण्यासाठी याच दिवशी जातात आणि याच दिवशी पासून उत्तरनारायण पण सुरू होत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याची परंपरा आहे, कारण सूर्याची उपासना केल्याने आयुष्यातील जे काही आपले आरोग्य, यश, मान सन्मान, सत्कार, ऊर्जा मिळत असते. तसेच आत्मविश्वास देखील वाढतो. कुंडलीतील ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होत असतात. जीवनातील सुख समृद्धी येत असते असे मानले जाते. सूर्याची उपासना केल्याने रक्तभिसरणाची सुधारणा होते. आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील ही लाभदायक आहे. सूर्याची उपासना ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तसेच सूर्याची उपासना केल्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सूर्याची उपासना ही नक्की करावी. त्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, प्रगतीविषयी, नोकरीविषयी, त्या देखील दूर होण्यास मदत होते. मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला होता, म्हणून या दिवशी मकर संक्रांती असे नाव पडले होते. 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी असतो. भोगी हा सण भगवान इंद्रदेवाच्या सन्मानात साजरी केला जातो. इंद्रदेव हे वर्षा ऋतूचे देव आहेत. असे म्हणतात की सर्व शेतकरी हे भगवान इंद्राची पूजा करतात. भोगी हा सण शेतकरी इंद्रदेवाची पूजा करतात, कारण या दिवशी इंद्रदेवाची पूजा केल्यामुळे त्यांच्या शेतातील जमीन ही सुपीक होण्यासाठी, त्यांचे जे पीक आहे ते चांगले येण्यासाठी ते प्रार्थना करत असतात. तसेच पिकासाठी आणि समृद्धीसाठी साजरा हा सण केला जातो. जेव्हा वर्षातील पहिले पीक हे येण्यासाठी ते इंद्रदेवाची पूजा करतात. भोगी हा सण या दिवशी हरभरा, वाटाणा, वांगे, गाजर अशा अनेक भाज्या, ज्यांना लेकरवाळी असेही म्हणतात, एकत्र करून तिळाचा कूट टाकून खास भाजी बनवतात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवतात. खिचडी, लोणी, पापड यासोबत ही भाजी खाल्ली जाते. सर्व मिक्स भाजी खाणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा देखील वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पौष्टिक पदार्थ देखील आपल्या शरीराला भेटत असतात. त्यामुळे ह्या दिवशी ही भाजी खाणे जरुरी असते. न खाये भोगी तो सदा रोगी अशी म्हण आहे. जे
या दिवशी हे सर्व महत्त्वाचे असते. त्या दिवशी त्या गोष्टी नक्की करायच्या असतात. मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026ला आहे. हा दिवस तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. एखाद्या नात्याबद्दल कटुता असेल, मनात काही राग रुसवे असेल, तो दूर करण्यासाठी, कटुता दूर करण्यासाठी हा दिवस असतो. तिळगुळ देऊन ते मागचे सर्व दिवस विसरून आपण नवीन नात्याची सुरुवात करायची असते. हा दिवस मकर संक्रांतीचा खूप महत्त्वाचा असतो. किंक्रांत हा दिवस सुद्धा दानधर्म करून, भांडणे, कटकटी न करता हा दिवस घालवायचा असतो. संक्रांतीला बऱ्याच महिला हळदी-कुंकू देखील करत असतात. हळदी-कुंकू रथसप्तमीपर्यंत देखील चालत असतो. संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी हळदी-कुंकू करतात आणि जो काही वंश आहे तो पूजला जातो आणि तो संक्रांतीच्या दिवशी तो एकमेकांना द्यायचा असतो. त्यामुळे देखील दानधर्म होत असतात. किंक्रांतीला जेवढे होईल तेवढे चांगले कर्म करायचे असतात. त्याचा प्रभाव पूर्ण वर्षभर आपल्याला मिळत असतो. संक्रांतीला भोगी आणि किंक्रांत हे तिन्ही दिवस दानधर्मासाठी विशेष आहेत. या दिवशी तिळाचे दान करावे, गुळाचे दान करावे. त्यामुळे देखील आपल्याला त्याचा फायदा होत असतो. संक्रांतीला कुठल्याही गोष्टीचे दान केले तर ते तुमच्यासाठी चांगलेच असते. अन्नदान, ज्ञानदान, जलदान, रक्तदान किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार वस्त्रदान. तुम्ही काहीही दान केले तर सूर्यदेव हे प्रत्येक जन्मात त्याची परतफेड करत असतो. आपले चांगले कर्म हे आपण करायचे असतात. त्याचे फळ हे आपल्याला भेटतच असते. त्याशिवाय आता आपण बघू की संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळ कधी आहे? तर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळ 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 पासून सुरू होईल. सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:06 पर्यंत सुरू होईल ते संध्याकाळी 6:20 पर्यंत राहील. या काळात तुम्ही दानधर्म करू शकता. तसेच आता संक्रांती देवीची आपण माहिती बघूया. तर संक्रांती देवी ही कुठून जाणार आहे, कुठले वस्त्र परिधान केले आहे, तिचे वाहन काय आहे, उपवाहन काय आहे, तिने कुठले शस्त्र हातात घेतले आहे, ही संपूर्ण माहिती आपण आता बघूया. 2026ला संक्रांती देवी हिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तुम्ही पिवळे वस्त्र या दिवशी परिधान करू नका. हातात तिने गदा घेतलेली आहे. तिने केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून बसलेली आहे. या पद्धतीने देवीचे वर्णन आहे. वासाकरिता देवीने जाईचे फूल हे हातात घेतलेले आहे. देवीचे पायच भक्षण करीत आहे. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ वर्ज्य करायचे असतात, असे म्हटले गेले आहे. तुम्हाला वाटेल तसे तुम्ही नियमाचे पालन करू शकता. नक्षत्र नाव तिचे मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे बघत आहे. असे हे देवीचे स्वरूप आहे. आता काय करायचे आणि काय नाही करायचे हे आपण बघूया. बघा, देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, म्हणून आपण या दिवशी पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे. पायस भक्षण करत आहे म्हणून आपण पांढरे पदार्थ हे खायचे नसतात किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ हे आपण या दिवशी खाऊ नये. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. घरात भांडणे, कटकटी करू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा. तसेच म्हशीचे धार काढू नये. पुण्यकाळात तुम्ही हळदी-कुंकू करू शकता, वस्त्र दान करू शकता, अन्नदान करू शकता. यथाशक्तीनुसार तुम्ही काहीही दान करू शकता. या दिवशी एक तरी सवाशीण जेव घालायची असते. या दिवशी तुमच्या घरी जी सवाशीण येईल तुमच्या यथाशक्तीनुसार तिची वटी भरायची असते. या दिवशी सुगड पूजन देखील केली जाते. सुगड पूजन केल्याने आपण देवीजवळ प्रार्थना करायची असते की सौभाग्याविषयी आपल्या घरातील सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी सुगड पूजा केली जाते. देवी आईकडे सौभाग्याचा आशीर्वाद मागितला जातो. दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला ही सुगड सुवासिनीला देत असतात, हळदी-कुंकू करत असतात किंवा संक्रांतीच्या दिवशी देखील ही सुगड एकमेकांना देऊन हळदी-कुंकू करत असतात. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आभाळाकडे नक्की बघावे, कारण या दिवशी आभाळ हे स्वच्छ असते. त्यामुळे डोळ्याचे जे काही विकार असतात ते दूर होण्यास मदत होतात. संक्रांत ही खूप अशी शुभ असा दिवस असतो. दानधर्म नक्की करावा. तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या परंपरेनुसार तुम्ही या दिवशी तुम्ही पूजा करावी. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हा सण करायचा असतो. संक्रांतीच्या षट्टिला एकादशी पण आहे, म्हणून आपल्या या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना सोबतच श्रीहरी विष्णूची देखील उपासना करायची आहे.
संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य नक्की द्यावा. त्यामुळे देखील तुमच्या कुंडलीतील जो काही सूर्य आहे तो मजबूत होतो. तुमच्या नोकरीविषयी, तुमच्या प्रगतीविषयी, तुमच्या मान सन्मान यासाठी तुम्हाला मदत होईल. सूर्याचा अर्घ्य द्या आणि तुम्हाला सूर्याचा जो काही मंत्र येत असेल तो तुम्ही बोलावा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. याच्यानंतर तुम्ही रोज सूर्याला अर्घ्य द्यावा. त्यामुळे देखील तुमच्या नोकरीच्या समस्या, प्रगतीच्या विषयी ज्या काही अडचणी येत असतील त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. संक्रांतीच्या दिवशी या दिवशी एकादशी पण आहे. या दिवशी षट्टिला एकादशी आहे. त्यामुळे तुम्ही श्रीहरी विष्णूंची पूजा करा आणि तिळाने त्यांना अभिषेक करा. तुमच्याकडे पांढरे तीळ असतील त्या तीळ श्रीहरी विष्णूंना अर्पण करा आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या सांगा. त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. एकादशी ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही या दिवशी श्रीहरी विष्णूंची जी काही उपासना आहे ती करायची आहे. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे तुम्ही नक्की पठण किंवा श्रवण करा. विष्णू चालिसाचे श्रवण किंवा पठण करा. बघा, मकर संक्रांती आणि एकादशी हे एका दिवशी आल्यामुळे तुम्हाला श्रीहरी विष्णूंना तुम्ही पांढऱ्या तिळाने अभिषेक करा. त्यांना तिळगुळ अर्पण करा. त्यांना पांढरे तीळ अर्पण करा, गुळ अर्पण करा. तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. तुम्हाला विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तुम्हाला जशी होईल तशी विष्णूंची सेवा करा. तुम्हाला तसेच सूर्याची देखील तुम्ही या दिवशी उपासना करा. त्यांना अर्घ्य द्या. तुम्ही जर का नोकरीविषयी तुमच्या समस्या असतील तर त्या दूर होतील. आणि तसेच तुम्ही संक्रांती देवीची देखील या दिवशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ती कुठून येत आहे, तिने कुठले वस्त्र परिधान केलेले आहे, तसेच तिने कुठले शस्त्र हातात घेतले आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.